नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये न्यायालयामार्फत अजून एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 10वी उत्तीर्ण असलेले कॅन्डिडेट एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। यामध्ये तुम्हाला वेतन जे आहे ते 29,200 ते 92,300 पे स्केलमध्ये मिळत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, पे स्केल चांगला आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। यासाठी जे आहे ते मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। नियुक्त्या मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। त्यामुळे त्यांनी म्हटलं की उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड यादी, त्याचबरोबर 2 वर्षाकरता तयार करण्यासाठी जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र धारण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सो यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। पद कोणतं आहे तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मात्र मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत ही नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढे आपण बघूया कोणतं पद आहे, तर तुम्ही बघू शकता वाहन चालक किंवा ड्रायव्हर या पदासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण रिक्त पदे सध्या स्थितीत जी आहेत ती 3 आहेत, तर पुढील 2 वर्षात रिक्त होणारे पदे 8, अशा टोटल 11 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत। यासाठी पे स्केल एस10 चा तुम्हाला चांगल्या प्रकारचा 29,200 ते 92,300 हा पाहायला मिळत आहे। सो सॅलरी सुद्धा तुमची चांगली राहणार आहे। त्यानुसार तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन करणे महत्त्वाचं आहे। चाचणीसाठी मुलाखतीसाठी उमेदवाराला स्वतःच्या खर्चाने हजर राहायचं आहे। नियुक्ती अपॉइंटमेंट अल्पसूचीचे शॉर्टलिस्टिंग सर्व अधिकार हे प्रशासन उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांची सत्ताकडे राखून ठेवलेले आहेत, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। पदाचं नाव मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ड्रायव्हर पदासाठी टोटल 11 जागांसाठी आणि पे स्केल एस10 मधला 29,200 92,300 या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पे स्केल प्लस तुम्हाला नियमानुसार भत्ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। पुढे आपण बघा यासाठी लागणारी पात्रता काय, तर बघा उमेदवार कमीत कमी SSC 10वी उत्तीर्ण असणे पहिली क्रायटेरिया आहे। त्यानंतर उमेदवार मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। जाहिरातीच्या प्रसिद्ध तारखेस उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष व कमाल 38 वर्ष हे ओपनसाठी, तर मागासवर्गीय उमेदवारांकरता 43 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवाराकडे जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटर वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके वाहन चालवण्याचा LME चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे। उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्ष हलके किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाल रेकॉर्ड स्वच्छ पाहिजे। या व्यतिरिक्त उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना टोपोग्राफी माहिती पाहिजे आणि उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असावा। या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। भरपूर विविध गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागितल्या आहेत। हे जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। मात्र महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे 10वी उत्तीर्ण आणि LME प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स। पुढे बघा यासाठी मित्रांनो सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे फार महत्त्वाचं आहे। यामध्ये लेखी परीक्षा होईल मित्रांनो 20 गुणांची, ज्यामध्ये वाहनांची देखभाल, मुंबई शहर, त्यालागची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञान याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील। त्यानंतर पूर्व अनुभवाला तुमचे 10 मार्क्स आहेत। मोटर वाहन परीक्षा यासाठी 10 गुण आहेत मित्रांनो, जी प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येईल। किमान 7 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत। तोंडी मुलाखत 10 गुण आणि निवड प्रक्रियेचे एकूण गुण असे 50 गुण या ठिकाणी राहणार आहेत, ज्यामार्फत तुमचं मित्रांनो फायनल सिलेक्शन होईल। उत्तीर्ण गुण किमान 25 असणे आवश्यक आहे जर तुमचं सिलेक्शनसाठी कन्सिडर नाव करायचं असेल तर। वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज भरण्याचे शुल्क तुम्ही बघू शकता। या ठिकाणी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना किमान 500 रुपये शुल्क आहे तुमचं ते भरणे आवश्यक आहे। अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे उमेदवार जे आहेत ते उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत। परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही। परीक्षा शुल्क तुम्हाला SBI कलेक्टद्वारे भरायचं आहे, जी स्टँडर्ड प्रोसेस आहे बॉम्बे हायकोर्टची किंवा रिक्रुटमेंट प्रोसेस, त्यानुसार तुम्ही ही फी भरू शकता। अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अर्ज सादर करताना बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता। त्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत अर्थात 24/5/2025 पासून 9/5/2025 पर्यंत तुम्हाला 24/4/2025 पासून 9/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। लक्षात घ्या फार महत्त्वाचं आहे, 9/5/2025 ला संध्याकाळी 5 वाजता जी वेबसाईट आहे ती बंद होईल, त्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करू शकता। फार महत्त्वाची चांगली गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। या भरतीबाबतची संपूर्ण माहिती मी सांगितलं आहे, याचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता।
या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.